अशा अँझायटीसाठी ॲलोपॅथीमध्ये वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. अँटी डिप्रेशन टॅबलेट्स किंवा स्लिपिंग पिल्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन्स वापरले जातात, ज्याचे टेम्पररी इफेक्ट मिळतो किंवा पाहिजे तसा इफेक्ट मिळत नाही, त्याचे साईड इफेक्टही जाणवतो. परंतु होमिओपॅथीमध्ये याच्यासाठी मुळापासून उपचार केला जातो आणि खूप चांगले रिझल्ट्स आहेत. पहिलं महत्त्वाचं औषध आहे अर्जेंटम नायट्रिकम. जेव्हा एखाद्याला एक्झामची भीती वाटते, पब्लिक स्पीकिंगची भीती वाटते, एखादा परफॉर्मन्स द्यायचा स्टेजवर, तेव्हा त्यावेळी जी भीती वाटते, एन्झायटी वाटते, त्यावेळी अर्जेंटम नायट्रिकम हे औषध खूप उपयोगी पडतं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं मेडिसिन आहे आर्सेनिक अल्बम, की ज्यामध्ये आपल्याला हेल्थची काळजी वाटते, आपल्या फ्युचरची चिंता वाटते की कसं होणार, काय होणार, यावेळी आर्सेनिक अल्बम हे औषध खूप जास्त उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे जेलसेमियम, की ज्यामध्ये भीती, काळजी, चिंता हे सगळं एकत्र येतं, त्यावेळी जेलसेमियम हे औषध आपल्याला उपयोगी पडतं. कालिफॉस हे एक महत्त्वाचं औषध आहे, ज्यामध्ये अँझायटीमुळे झोप लागत नाही, यासाठी कालिफॉस हे औषध खूप जास्त उपयोगी पडतं. त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे इग्निशिया, ज्यामध्ये सतत माणूस दुःखी राहतो, डिप्रेस राहतो किंवा त्याचे सडन मूड चेंजेस होत असतात, त्यावेळी इग्निशिया हे औषध खूप जास्त उपयोगी पडतं. यासोबतच ॲकोनाइट नावाचं महत्त्वाचं औषध आहे, जे एन्झायटी अटॅक मध्ये खूप जास्त उपयोगी पडतं. जेव्हा पॅनिक एन्झायटी अटॅक येतात त्यावेळी हे औषध उपयोगी पडतं, ॲकोनाइट. तर ही सगळी आपण महत्त्वाची औषधं बघितली, परंतु ही वापरायची कशी, त्याचे डोसेस कसे असतात, हे सगळं आपण तज्ञ डॉक्टरांकडून जाणून घेतलं पाहिजे. त्यांच्या सल्ल्यानेच ही औषधं घेतली पाहिजे. त्यासाठी जर तुम्हाला सल्ला हवा असेल, ट्रीटमेंट हवी असेल, कन्सल्टेशन हवं असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करून किंवा कॉल करून कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.